तर आपण साहित्य विचार हा विषय द्वितीय वर्षासाठी शिकतो आहोत। या साहित्य विचार विषयामध्ये भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचार असा आपला अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, साहित्य निर्मितीची प्रयोजने असे वेगवेगळे मुद्दे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत। आणि या मुद्द्यांच्या पलीकडे आता या सत्रामध्ये साहित्य विचाराच्या पुढच्या काही गोष्टींचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। या गोष्टी म्हणजे हा जो विषय आहे या विषयामध्ये जो अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासाला असणार आहे त्या अभ्यासक्रमाची काही उद्दिष्टे ही निश्चित केली गेलेली आहेत। ती उद्दिष्ट तुम्हाला मी आधी सांगतो आणि मग आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळू। या अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांमध्ये भारतीय आणि पाश्चात्य जो साहित्य विचार आहे त्या साहित्य विचाराचा परिचय करून घेणे, साहित्याच्या भाषेचे स्वरूप जाणून घेणे, म्हणजे आपण पाहिलं साहित्याची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणामध्ये की साहित्याची एक विशिष्ट भाषा असते आणि ही भाषा त्या साहित्य प्रकारावर किंवा त्या साहित्य प्रकाराच्या गरजेनुसार ती वापरली जाते आणि ही भाषा एका विशिष्ट पद्धतीनं लेखक तिचा वापर करत असतो। त्या भाषेची अनेक वैशिष्ट्ये असतात। तर त्या साहित्याच्या भाषेचं जे स्वरूप आहे ते जाणून घेणार आहोत आपण या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये। त्यानंतर शब्दाच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, शब्दशक्ती, त्या शब्दशक्तींचाही परिचय आपण या सिलेबस मध्ये जाणून घेणार आहोत, या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। 3 प्रकारच्या शब्दशक्ती आहेत। त्या कोणत्या त्या तुम्हाला आता लक्षात येईलच। त्या तीनही शब्दशक्तींचे स्वरूप आणि त्याचे प्रकार हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर रसप्रक्रिया ही रसविचाराच्या आधारे समजून घेणार आहोत। साहित्यातून जो रस निर्माण होतो किंवा साहित्याच्या आस्वादातून जो रस निर्माण होतो त्या रसाचे नेमके स्वरूप काय असते, तो रस कसा निर्माण होतो या संदर्भामध्ये आपण हे सगळं चर्चा करणार आहोत। त्यानंतर साहित्याच्या वाचनाने आणि साहित्याच्या आस्वादाने वाचकाला एक आनंद प्राप्त होत असतो। त्यामुळे साहित्याच्या वाचनातून किंवा आस्वादातून जो आनंद वाचकाला मिळतो त्या आनंदाचं स्वरूप काय असतं, कसं असतं ते सुद्धा या अभ्यासक्रमात या सत्रात आपण समजून घेणार आहोत। आणि एकूणच साहित्याची आस्वाद प्रक्रिया कशी असते, एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेणे म्हणजे काय या संदर्भातही चर्चा आपण करणार आहोत। ही आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आहेत। हा अभ्यासक्रम शिकत असताना जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये साहित्याची भाषा हे ते पहिलं प्रकरण असणार आहे। आणि साहित्य तुम्ही जर तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता, नाही तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहून हे सगळं परत समजून घेऊ शकता, काही अडचण नाही। सोबत एक वही आणि पेन ठेवलं तर हरकत नाही। तर साहित्याची भाषा हे आपलं पहिलं प्रकरण असेल। त्याच्यामध्ये शब्दशक्तीचं स्वरूप आणि प्रक्रिया सोबत शब्दशक्तीचे जे 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना,
या तीनही प्रकारांचं, या तीनही शब्दशक्तींचं स्वरूप आणि प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. अलंकार विचार व वक्रोक्ती विचार यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे. कारण साहित्याच्या भाषेमध्ये कोणतंही साहित्य प्रकार असो, म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, कोणताही साहित्य प्रकार असो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अलंकारांना महत्वाचं स्थान असतं. त्यामुळे या अलंकारांनी जसं एखाद्या दागिन्याने एखाद्या स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं, तसं वेगवेगळ्या अलंकारांच्या वापराने साहित्याचं सौंदर्य हे खुलतं. त्यामुळे या अलंकारांचं साहित्याच्या भाषेमध्ये काय स्थान आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये रूपक, प्रतीक, प्रतिमा, अनेकार्थता, अपरिचितीकरण, नियमोल्लंघन या ज्या वेगवेगळ्या संकल्पना साहित्याच्या संदर्भामध्ये वापरल्या जातात, या संकल्पनांचं सुद्धा माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे. साहित्याचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये दिसलं असेल बघा, हे अरविंद वामन कुलकर्णी आणि डॉक्टर लीला गोविलकर या दोन लोकांची ही जी पुस्तकं आहेत, साहित्य विचार आणि भारतीय साहित्य विचार, तर ही पुस्तकं अत्यंत महत्वाची आहेत. तुम्ही या पुस्तकांचा अभ्यास करू शकता. तुमच्या म्हणजे आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये ही दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत, त्यामुळे या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि सोबत या पुस्तकात जे मुद्दे दिलेले ते तर मी तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये देणार आहेच, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पुस्तकातले महत्वाचे मुद्दे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा त्या मुद्द्यांवर आधारित ज्या स्लाइड आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे आपलं पहिलं प्रकरण. या पहिल्या प्रकरणातले मुद्दे तुमच्या लक्षात आले असतीलच. जे दुसरं प्रकरण आहे, त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण साहित्यातील रस या विषयावर चर्चा करणार आहोत. साहित्यातील रस, साहित्यामध्ये 9 रस सांगितलेले आहेत. आणि कोणी सांगितलेले आहेत तर जो प्राचीन लेखक होता भारतीय, ज्याने नाट्यशास्त्र या विषयावर खूप लेखन केलेलं आहे, त्या भरत मुनीने जे रससूत्र सांगितलेलं आहे, त्या रससूत्रामध्ये त्याने साहित्यातले 9 रस सांगितलेले आहेत. आणि ते 9 रस म्हणजे करुण, शृंगार, रौद्र, वीर, भयानक, हास्य, बिभत्स, अद्भुत आणि शांत असे 9 रस भरत मुनीने सांगितलेले आहे. या 9 रसांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे या प्रकरणामध्ये. आणि या 9 रसांच्या बरोबरच 8 स्थायी भाव, म्हणजे अष्टसात्विक भाव असं त्यांना म्हटलेलं आहे, ते 8चे 8 स्थायी भाव आपल्याला समजून घ्यायचे आहेत. साहित्याच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधले हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. साहित्यातील नवरस आणि अष्टसात्विक भाव. तर या दोनही मुद्द्यांचा परिचय आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे. हा परिचय करून घेत असताना फक्त भरत मुनीने जो रसविचार मांडला, फक्त त्याच रसविचाराकडे आपल्याला जायचं नाहीये, तर भट्ट लोलट, श्री शंकुक, भट्टनायक आणि अभिनव गुप्त या 4 विचारवंतांनी जे वेगवेगळे त्यांचे विचार मांडलेले आहेत, जे वेगवेगळं तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय, म्हणजे उत्पत्तीवाद, अनुमितीवाद, भक्तिवाद, अभिव्यक्तीवाद, तर या वेगवेगळ्या विचारांचा परिचय रसविचाराच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे या
वेगवेगळ्या विचारवंतांनी जे लेखन त्यांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये, भारतीय साहित्याच्या संदर्भामध्ये जे लेखन त्यांनी केलं, त्या लेखनाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आपण सर्वांनी लक्षात आलं असेल तुमच्या की या प्रकरणामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे. आता आपलं जे तिसरं प्रकरण असणार आहे, सगळ्यात शेवटचं प्रकरण या सत्रामधलं तिसरं प्रकरण, या तिसऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे साहित्य, आनंद आणि आस्वाद. तर याच्यामध्ये आपल्याला 3 सिद्धांत अभ्यासायचे आहेत. पहिला सिद्धांत आहे काव्यानंद मीमांसा, दुसरा आहे अरिस्टॉटलचा कॅथार्सिसचा सिद्धांत, आणि तिसरा आहे रिचर्ड्सचा प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत. आता तुम्ही म्हणाल की अरिस्टॉटल, रिचर्ड्स हे तर इंग्रजी नावं आहेत, हे आपल्या मराठीच्या स्पेशलच्या विषयामध्ये काय करताय हे इंग्रजी लेखक? तर जगातला जो साहित्य विचार आहे तो संपूर्ण साहित्य विचार हा प्लेटो, अरिस्टॉटल, रिचर्ड्स यांच्या सिद्धांतांवर आधारित आहे. त्यामुळे मराठीतला सिद्धांत सुद्धा हा या तिघांच्या विवेचनावर, या तिघांच्या मांडणीवर आधारित असा आहे. त्यामुळे काव्यानंद मीमांसा याच्यामध्ये कवीचा आनंद व रसिकाचा आनंद याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की एखादा कवी किंवा लेखक जेव्हा लेखन करतो तेव्हा त्याला नेमका कोणत्या प्रकारचा आनंद होतो. एखादा साहित्यिक लेखन करतो, परंतु जेव्हा त्या लेखनाचं वाचन एखादा वाचक करतो तेव्हा त्याला कसा आनंद होतो, आणि या लेखक आणि वाचक म्हणजे कवी आणि रसिक या दोघांच्या आनंदाचं स्वरूप नेमकं कसं असतं याची चर्चा काव्यानंद मीमांसा या मुद्द्यामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर एखाद्या साहित्य कृतीचा पूर्ण आस्वाद घेतल्यानंतर त्या आस्वादातून कॅथार्सिसचा अनुभव रसिकाला येत असतो. या कॅथार्सिसला मराठीमध्ये विरेचन असेही म्हणतात. म्हणजे एखादी चांगली कविता वाचली किंवा एखाद्या चित्रपटामधला एखादा भावनाविवश करणारा एखादा सीन जर आपण पाहिला तर आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात, किंवा एखादं राष्ट्रीय गीत जर आपण ऐकलं, प्रेरणा गीत, तर आपल्या अंगामध्ये शक्ती संचारते, प्रेरणा येते. तर या पद्धतीची जो शारीरिक बदल आपल्या शरीरामध्ये होतो साहित्याच्या वाचनातून किंवा आस्वादातून, त्या शारीरिक बदलातून आपल्याला विरेचनाचा अनुभव येत असतो. या विरेचनाच्या संदर्भात, विरेचनालाच कॅथार्सिस असंच म्हटलंय, तर अरिस्टॉटलने या विरेचनाचा सिद्धांत मांडलेला आहे. तो सिद्धांत नेमका काय आहे ते आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. आणि तिसरा जो सिद्धांत आहे तो आहे I.A. रिचर्ड्स यांनी मांडलेला प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत. तर या रिचर्ड्सचा प्रेरणा संतुलनाचा सिद्धांतही आपण पाहणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला तिसरं प्रकरण सुद्धा संपेल. तर या तीनही प्रकरणांमध्ये आपण साहित्याच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे सगळे अभ्यासणार आहोत. या तीनही प्रकरणांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की साहित्याची भाषा, साहित्यातील रस आणि साहित्यातील आनंद आणि आस्वाद असे ही 3 प्रकरणं आहेत. आणि हे सगळे मुद्दे आपण या तीनही प्रकरणांमध्ये अभ्यासणार आहोत. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करत असताना आपण साहित्याचं स्वरूप समजून घेणार आहोत. आणि साहित्याचं कोणतं स्वरूप आपण समजून घेणार आहोत
तर भारतीय दृष्टिकोन आणि पाश्चात्य दृष्टिकोन. 1 मिनिट चालू ठेवा फक्त. तर या तीनही प्रकरणांमध्ये आपण अशा पद्धतीने साहित्याचं सगळं विचार हा करणार आहोत. तर तुम्ही जो अभ्यासक्रम निवडलेला आहे आता, त्याच्यामध्ये या पद्धतीनं हा आपला S2 चा अभ्यासक्रम असणार आहे. तर हा तुम्हाला समजला असेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच तुम्हाला एक सूचना मला अशी करायची आहे की आपण सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3ही दिवस रोज सकाळी 8 वाजता हे लेक्चर होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि बरोबर रोज सकाळी 8 वाजता लेक्चरला हजर राहायचं. आलं लक्षात?